स्मार्ट सिटी अंतर्गत पुणे शहरात विविध उपक्रम राबवले जातात आणि यातच आता पुणे पोलीस आणि वाहतूक विभागाच्या वतीने शहराच्या प्रत्येक झोनमध्ये प्रत्येक चौकात स्पीकर अर्थातच भोंगे बसवण्यात आले आहेत। आपत्कालीन परिस्थिती असो किंवा VIP मूव्हमेंट असो, मास कम्युनिकेशनच्या उद्देशाने खरं तर या बसवण्यात आलेल्या या स्पीकरच्या माध्यमातून आता नागरिकांना सूचना केल्या जातील। याचा उपयोग खरं तर वाहतूक कोंडी देखील सोडवण्यासाठी होऊ शकतो। सुमारे 500 स्पीकर हे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बसवले जाणार आहेत। तर ही स्पीकरची संकल्पना नेमकी काय याबाबतचीच अधिक माहिती दिली आहे पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे यांनी। हा स्मार्ट सिटी अंतर्गत स्मार्ट सिटी जो प्रोजेक्ट आहे त्याच्या अंतर्गत हे स्पीकर्स बसवण्यात आलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 151 स्पीकर्स बसवण्यात आलेले आहेत आणि टोटल 500 स्पीकर्स शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी बसवले जाणार आहेत। हे स्पीकर्स बसवण्याचा उद्देश आहे की एखादा काही विशिष्ट प्रसंगी जर मास कम्युनिकेशन करण्याची वेळ आली तर ती कंट्रोल रूम मार्फतीनं पोलिसांच्या इथून ती करण्यात यावी। आता जागोजागी आणि महत्त्वाच्या ठिकाणी ज्यावेळेस स्पीकर्स असतील तर त्यावेळेला नैसर्गिक आपत्ती असेल, पूर असेल, काही इमर्जन्सी असेल, किंवा काही VIP मूव्हमेंट किंवा काही नागरिकांना सूचना द्यायची असतील तर अशा प्रसंगी या स्पीकरचा आपल्याला उपयोग होतो। यामध्ये आपण एखाद्या विशिष्ट चौकातील एका स्पीकरवरती पण कंट्रोल रूममधून बोलू शकतो। त्याचबरोबर आपण जास्त ठिकाणी किंवा पूर्ण शहरात देखील एकाच वेळी आपल्याला ब्रॉडकास्ट करण्याची सुविधा या प्रोजेक्टमध्ये आहे। मास कम्युनिकेशन हा संकल्पना आहे। याच्यामध्ये ज्यावेळेला काही वेळेला कायदा सुव्यवस्थेच्या प्रसंगी अफवा पसरतात किंवा काही नैसर्गिक आपत्ती किंवा काही विशिष्ट प्रसंगी जेव्हा पोलिसांना किंवा इमर्जन्सी यंत्रणांना मोठ्या प्रमाणावरती सगळ्या शहरामध्ये जर काही विशिष्ट संदेश पोचवायचा असेल तर ते ब्रॉडकास्ट करण्याकरता हे कंट्रोल रूम आपल्या पोलीस कंट्रोल रूम आपण इथूनच डायरेक्ट संदेश दिले की सगळीकडे ते पूर्ण शहरामध्ये एकाच वेळी बोलू शकतो किंवा 10-5 ठिकाणी सिलेक्टेड बोलू शकतो किंवा एका स्पीकरवर बोलू शकतो। त्याचं मेन कंट्रोल रूम इथेच। यातून एक शेवटचा प्रश्न, यातून जर कुठल्या एखाद्या विशिष्ट चौकामध्ये जर वाहतुकीचं कुठेतरी उल्लंघन होत असेल किंवा वाहतूक कोंडी निर्माण झाली असेल तर ते सुरळीत करण्यासाठी देखील त्याचा उपयोग होईल। त्यासाठी सुद्धा आपल्याला वाहतुकीचं नियमनासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आपण काही सूचना देऊ शकतो की म्हणजे काही विशिष्ट ठिकाणी कैची पडलेली असेल किंवा जामिंग झालेला असेल तर कुठल्याला सोडा, कुठल्या नाही करा। तर अशा वेळेला सुद्धा आपल्याला ह्या स्पीकरचा उपयोग